जय सद्गुरू, जय जय रघुवीर समर्थ. खूप वेळा जेव्हा आपण आपल्या आजूबाजू बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण किती सत्कर्मांची कार्य करतोय तरीही आपण दुष्कर्मांची कार्य करणाऱ्या व्यक्तीपेक्षा फार मागे आहोत, किंवा जे आज आपण आहोत त्याच्यापेक्षा जे आपल्यासोबत होते त्यांनी फार वाईट कर्म करूनही ते आज आपल्या पुढे जात आहे. त्यांच्याजवळ पैसा आहे, अळका आहे, यश आणि सुख आहे असं आपल्याला वाटतं. पण त्यामागील खरं रहस्य आपण कधी उलगडतच नाही. प्रत्येक वेळा जेव्हा तुम्ही एक सत्कर्म करता आणि तेव्हा तुम्हाला त्यातून सुख भेटत असतं, पण कधी भावना घेतली की ते सुख कसं असतं? ते सुख असतं तुमच्या समाधानासाठीचं. त्याचं समाधान तुम्हाला नेहमी असतं की जे मी केलेलं आहे ते चांगलं केलं आहे. तेच विपरीत घडतं दुष्कर्मी मनुष्यासोबत. त्याला ते तेव्हा वाटत नाही, तेव्हा कळत नाही. तेव्हा त्याला वाटत असतं की जे मला भेटलेलं आहे त्याचा मी फक्त आनंद उपभोगायला हवा. पण तुम्हाला हे माहीत आहे का की दुष्कर्म केल्यानंतर त्या व्यक्तीला जो आनंद होतो तो क्षणिक सुखाचा आनंद असतो. तो त्याच्याबरोबर जास्त काळ टिकत नाही. थोडा वेळ राहतो, त्याला थोडं सुख देतो आणि नंतरची आयुष्यभराची हताशा त्याच्या हाती ठेवून जातो. कारण दुष्कर्मी कार्यातून मिळवलेलं सुख हे त्याच्यासाठी अहंकार म्हणून जन्माला येतं. त्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वावर, स्वतःच्या यशावर, स्वतःच्या सुखावर अहंकार चढत असतो आणि त्याला मग तेव्हा वाटत असतं की त्याने जे केलेलं आहे ते सर्वोत्कृष्ट आहे. कारण त्याला वाटत असतं की चुकीचं काम करूनही मी जर यश मिळवतोय तर म्हणजेच माझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि जेव्हा ती गोष्ट त्याच्यापासून हिरावली जाते तेव्हा त्याला जो झटका बसतो, तेव्हा त्याचा अहंकार तुटण्याचा जो झटका त्याला बसलेला असतो तो त्याच्यासाठी सर्वात मोठं दुःखाचं कारण घेऊन येतो. कारण जेव्हा माणसाचा अहंकार तुटतो तेव्हा तो फार गळून जातो. आणि अहंकार तेव्हा चढतो जेव्हा मनुष्याने काहीतरी प्राप्त केलेलं असतं चुकीच्या मार्गाने. समाधानी व्यक्तीला त्याचं काहीच म्हणणं नसतं. समाधानी व्यक्तीला असतं की माझ्याजवळ जी आज गोष्ट आहे, जी निसर्गाने ताकद मला दिलेली आहे, त्या ताकदीच्या भरोश्यावर मी सुख उपभोगायला हवं. आणि ती गोष्ट आज न उद्या माझ्याजवळून जाईलही तरीही मला त्याचं दुःख नको. आणि हे विचार मांडणी आपल्यातून येते, आपल्या सत्कर्मांतून, जे कार्य आपण करतोय त्याच्यातून. मग जर तुम्ही सत्कर्माचं कार्य कराल तर तुम्ही समाधानी असाल. आणि दुष्कर्मांचं कार्य करून भलेही आत्ता तो मनुष्य यशस्वी झाला असेल किंवा आत्ता तो सुखी असेल, पण ते त्याच्यासाठी क्षणिक सुख आहे. आणि त्याला झालेला अहंकार ज्या दिवशी तुटून जाईल त्या दिवशी त्याच्यासारखा दुःखी व्यक्ती दुसरा कोणीच नसेल. मित्रहो, हे होते आपले आजचे विचार. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट सेक्शनमध्ये जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.